हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर इथे संध्याकाळ झाली होती, संध्याकाळचे 7-7:30 वाजले असतील आणि मिस्टर आले होते घराच्या कामाकडून। तर त्यांना यायला संध्याकाळचा उशीर होतो कारण की लाईट वगैरे फिटिंगचे काम चालू आहे त्याच्यामुळं। आणि मग पिल्लू बघत असते वाट त्यांची दिवसभर, म्हणजे दिवसातून येत असतात ते जेवायला वगैरे, अधूनमधून येत असतात, पण पिल्लूला आमच्या सगळेच लागतात समोर। तिचे पप्पा लागतात, मी लागते, सुरेखाताई, आजी, अनु, यश, म्हणजे तिला ज्यांची सवय झाली ना तिला ते सगळे पुढं लागतात। आणि जर कोणी नसलं ना तर तिला ते करमत नाही, तिला असं सगळ्यांशी खेळायला लागतं दिवसभर। आणि इथे आम्ही गेलो होतो डोस घेण्यासाठी, आणि आधी गेलो होतो, मी बघितलं असेल तर त्यामध्ये म्हणजे त्यांनी सांगितलं होतं 1 महिना नाही झाला पहिला डोस घेऊन, तर त्यामुळं मग तुम्ही नंतर या। आणि मग आता डोसचे वार पण ठरलेले असतात, तर मग इकडचा डोस होता अंगणवाडीमध्ये, तर तिकडे गेलो होतो आम्ही सकाळीच। त्यांनी 9ला बोलवलं होतं कारण की ते म्हटले उशीर आले तर संपून जाईल, तुम्ही लवकर या, त्यामुळं मग आम्ही लवकर गेलो होतो। आणि अंगणवाडी म्हणजे ते पण बाहेर येऊन बसले होते, पण डोस आणि ते आलेले नव्हते तोपर्यंत। मग आम्ही बराच अर्धा-1 तास बसलो, आणि इकडं सावली होती त्यामुळे मग आम्ही इकडं बसलो पिल्लूला सावलीत घेऊन। आणि म्हटले यावेळेसचा पण डोस नको आता लेट व्हायला, कारण की पहिलाच डोस लेट घेतल्यामुळे दुसरा पण लेट घ्यावा लागतो, 1 महिन्याचा गॅप ठेवावा लागतो। त्यामुळं पहिल्या डोसच्या वेळेस आम्ही तिकडे गेलो होतो गावाकडे तिचं जावळ काढण्यासाठी, तर त्यामुळं पहिला लेट झाला आणि मग त्यामुळे दुसरा पण आता लेटच घ्यावा लागला, म्हणजे खूप जास्त पण लेट नाही। ते बोलले एवढा चालतो, एवढ्या अंतरमध्ये, डॉक्टर पण म्हटले एवढ्या अंतरमध्ये चालतं, तसं काही नाही। तर आणि याच्यापेक्षा लेट नको व्हायला, कारण की कधी कधी बाळांना ताप वगैरे आला तर मग डोस घेता येत नाही। कशी पाहू राहील इंजेक्शन दुखते बरं का म्हणजे पिल्लू चाने 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 काय झालं बाबा, काय झालं माझी सोनीला, काय झालं अगं माझी सोनी, दाबून धरा, दाबून धरा, कोणी मारलं, कोणी 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 बघूला कोणी मारलं, कोणी कोणी झालं झालं झालं। ते छोटे बाळाचं विक्स भेटतं ना, चला झालं का आमचं, साईडने लावायचं, 4 भाग करायची, चटकून द्यायची, आता गेल्या चटकून सरकवतो नाही का, थोडंसं सरकवतो। तर रडली थोडी, बरं झालं एकच होता, पाठीमागे 3 होते, डायरेक्ट जाम झाली तिची। अरे मग 3 मग 1-2 ड्रॉपचे होते, हा तेच ना। आता नाही दुखत का? कॅमेरा चालू केलं दुखत नाही बघूचो, नाही ना ग, नाही कॅमेरा चालू केला नाही दुखत बाई। आता लय रडतो ग आम्ही, तुझी लय रडतो बाई, खूप रडतो तसं, खूप रडतो तसे, खूप रडतो आमचे पिल्लू, खूप रडू राहिला आज। तर मग तिला त्या दिवशी फोननेच नादी लावावं लागलं, कारण की ती दुखलं का खूप रडायची, आणि मग त्यामुळं नंतर गपसुद्धा राहत नव्हती। आणि मग तिला उचलून घेतलं की धक्का लागायचा तिच्या पायाला, त्यामुळं मग ती अजून जास्त रडायची। मग तिला असं दिवसभर फोन दाखवूनच नादी लावावं लागलं, तिच्या पुढं फोन आला का मग ती चूप राहायची। आणि पोरं पण असे चान्स साधून घेतात, त्यांना पण असं म्हणजे यावेळेसच त्यांना माहीत राहतं आपल्याला आता दाखवते फोन। तिला त्या दिवशी असं म्हणजे ती फोन बघितला का शांत पण व्हायची, नंतर मग रडायची पण दुसऱ्या दिवशी ती विसरून पण गेली फोनला, नंतर तिने नाही मागितला त्या दिवशी। तिला कार्टूनचे व्हिडिओ हे ते दाखवूनच ती मग म्हणजे तिचं लक्ष थोडंसं दुसरीकडे जायचं, आणि मग दुखणं थोडं कमी व्हायचं तिचं। आणि तिला ती गोळी दिली होती, ती पण दिली होती आम्ही आल्याच्या नंतर, आणि विक्स पण लावला होता, त्यांनी सांगितलं होतं साईडने विक्स लावायचा। तर तिला थोडासा फरक पडला होता गोळी खाल्ल्यानंतर, पण पुन्हा झोपेतून उठली की पुन्हा दुखायचं, मग असं करता करता तिला थोडासा ताप पण आला होता।
आणि रात्रीचा तर बराचसा ताप आला होता, तर त्यामुळं माझी रात्र पूर्णभर झोपच नाही आली. म्हणजे मी जागेच होते का असं सारखं तिचा ताप वगैरे चेक करणं हे ते. आणि मग डोस दिल्यानंतर ताप वगैरे येतोच, त्यामुळे जास्त काही घाबरायचं नसतं. पण आज सासूबाईंचा वाढदिवस आहे आणि आज सासूबाईंकडून आम्हाला आज परत पार्टी आणि सगळे उठलेले. आमचा बच्चा झोपलेला आहे इथे. बच्चू इथे झोपले आमचे. शोनपली काय बब्बू किडे 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 शोन आले 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 आले. आणि आहे दादू शेट. ए आजीचा वाढदिवस दादा. तर आज ना सासूबाईंचा वाढदिवस आहे आणि आज आम्हाला पार्टी भेटणार आहे परत. मी पण त्या दिवशी 5-6 भेट ठेवलं पप्पा. आणि इकडे आमचा बच्चा आज जाणारे हॉटेल. देखो बच्चा कैसा देखला है. डिचुम 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 लई गोड दिसत बच्चा आमच्या. अग काय नागत असं काय पाहिजे पिलू का पाहिजे बच्चू काय लागत का पिलू. चला फिरायला जाऊ. चला 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 चला. कुठे जायचं फिरायला. कुठे जायचं दिदी. चला आता झोपायचं आपल्याला. काय लई चोरी तुमच्या का करायचं. पालथं पडायचं. ए असं हे करत असले का. आता मी प्रयत्न करतो पालथा पाठवायचा. कधीतरी जमनच असं लिहून टाकायचं. शीट काढायचा. अगं बाई म्हणजे बाळाला चाललंय झोका. आणि आज आहे मम्मीचा बर्थडे आणि खूप पावसाचं वातावरण झालं. अनुची तयारी चालली. अनु म्हणते कोणता टॉप घालू मी. केक आणला, समोसे आणले आणि ना वातावरण लयच पावसाचं झालं. बाहेर खूप डेंजर पावसाचं वातावरण झालंय. आज मम्मी विजा समजायला आलं पाहिजे. आज सगळ्यांचे 8 दिवस बर्थडे ना हॉटेल झाले. मम्मीचा आज घरी होतो काय माहित. पाऊस असला समोसा भारी दिसतोय. गरम आहे गरम. आम्ही बी खातो. वातावरण कैसा हो गया. बाहेर लाईट सांजा फुटली आमच्या इकडं पण येतच नाही दिसत. आणि मागं बघा इकडे दिसतंय ना तुम्हाला. हे बघा इकडल्या बाजूला कसं आहे. इकडे सगळा आवाज येतो. मम्मीच्या कशाला म्हणायचं. अच्छा टी शर्ट लयच भारी दिसतोय. हा ना. केवढ्याला घेतलाय. 400चे 2. कमी पैशात जास्त भारी घालते तू. मम्मी तुझा खर्च वाचला म्हणलं. पार्टीचा खर्च वाचला. मम्मीचा बर्थडे होता आज. वाचला म्हणे. इथं काय इथं 400-500 काम होईल. तिथं 2000. 2-3 हजार लागले असते. हा ना 2000 तर लागलेच असते. आणू चालेल. आणू तर आवड राहिले. आणू जायचंय का कुठं. मम्मीच्या बर्थडेला आजीच्या. जायचं तुला नाही जायचं. येतं नाही म्हणताय. सगळे आवर राहिले म्हणजे आवडत होतो हॉटेलला जायला. पचका झाला पावसाने झालं त्याच्यामुळे प्लॅन कॅन्सल केला. आम्ही गेलो असतो. आम्ही मोठे असतो सगळे तर बाळामुळे जातायचं. सुरेखा जाईल दुपारीच ठरवलं होतं जायचं. हा ना मूड ऑफ झाला सगळा. सूर्यकाला वाटलं त्या दिवशी आता माझ्या नवऱ्याच्या दिली. हा 2-4 हजार रुपये खर्च आला. मग तेवढा मम्मीकडून वसूल करू असं वाटलं. मम्मीला बी झालतास ना. पप्पाच्या वेळेस लय हॉटेलचा खर्च झाला. पहिली अॅनिव्हर्सरी आपली झाली बरं का. आपलं झालं त्याच्यानंतर पप्पाची मम्मीची अॅनिव्हर्सरी झाली. ती पहिली पार्टी झाली का. त्याच्यानंतर
वाढदिवस आला तो खर्च, त्याच्यानंतर अॅनिव्हर्सरी एकदा पप्पाचा वाढदिवस आणि आता मम्मीचा होता, त्यांच्या दोघांमध्ये चाललं होता. आणि आता परत पुढल्या महिन्यात तुझा, पुढच्या महिन्यात आधी आणून आहे, मग माझा या महिन्यात आणून आहे. आणू संगमेरला जाणार त्याचा विषय, ती 17 तारखेपर्यंत राहिली पण मग तिचा हाय इथं. हा आजी करणार, हा तुम्ही करायचं ना तुमची, आम्ही पाहू आमचं काय करायचं घरचं, आम्ही आमच्या घरचं पाहू काय करायचं, पण आजी काय करणार आहे आधी बघावं लागेल ना. आजीने आधीच ठरवून ठेवले बर्थडे ना नाताचा बर्थडे का. जर तुम्हाला हा टी शर्ट जर आवडला असेल ना तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल. आणि हा मी कॉम्बो घेतला होता, म्हणजे 2 टी शर्ट घेतले होते 400 रुपयांमध्ये 2, आणि खरंच कापड इतकं छान आलेलं आहे आणि एकदम कम्फर्टेबल आलंय प्राइसच्या मानाने, मस्त आलेले. आणि त्याच्यासोबतचा हा घेतलेला होता. आणि जर तुम्हाला कॉम्बो नसेल घ्यायचं आणि सिंगल घ्यायचं असेल ना तर मग मी तुम्हाला एक पण लिंक देईल, पण तुम्हाला सिंगल नाही परवडत, कॉम्बो मध्ये परवडले, तुम्ही दोन्ही पण घेऊ शकता. छान आले आणि कलर तेवढी भारी वाटतंय ना, मस्त आलंय, नक्की घेऊ शकता तुम्ही, कम्फर्टेबल वाटतंय एकदम. आणि मी ना माझ्यासाठी एक्सेल साईजचं घेतलं होतं, तुम्ही तुमच्या साईजनुसार टी शर्ट ऑर्डर करू शकता. त्याच्यानंतर ही एक कुर्ती ऑर्डर केली मी, तर ही या पद्धतीची आली, इथं स्लीव्हजला या पद्धतीने तुम्ही बघू शकता अशी, तर छान आलेली. याच्यामध्ये कलर पण आहे, जर तुम्हाला वेगळा कलर घ्यायचा असेल तर त्याची पण लिंक देईल आणि याची पण देईल, तुम्हाला जो कलर आवडेल तर तुम्ही घ्या. छान आहे, मस्त आहे कापड याचं सुद्धा. हा टॉप तुम्ही बघितला असेल त्या दिवशी मी बर्थडेच्या घातला होता पप्पांच्या, आणि याचं कापड तेवढं मस्त आहे ना, एकदम कम्फर्टेबल वाटतं, स्ट्रेचेबल आणि दिसायला पण खूप छान दिसतो. लय मस्त टॉप आहे हा, पण तुम्हाला आवडला असेल. याच्या आधी पण दिली मी लिंक, पण मला कमेंट आली परत, तर मग मी परत पुन्हा आजची उडवून देते. तर छान आहे एकदम मस्त, याच्यामध्ये कलर्स पण भरपूर आहेत. तर मी हा घेतला होता आणि मी हा डबल एक्सेल ऑर्डर केला होता, कारण की हे कसे हे टॉप बारीक दिसतात आपल्याला आणि मग डबल एक्सेल होऊन जातात. मी एक्सेल साईज ऑर्डर करते, तर मग मी एक साईज थोडी वाढवली होती, डबल एक्सेल मला छान आला. आणि हे जे टी शर्ट आहे ना तर ती मी एक्सेलची घेते. त्याच्यानंतर हा एक टी शर्ट आहे, हा पण मस्त आलाय, कलर वगैरे छान आहे. तुम्हाला हा पण आवडला असेल तर तुम्ही हा पण घेऊ शकता, मस्त आहे. याच्यामध्ये अजून कलर्स पण असतील, पण मी नेव्ही ब्लू कलरचा घेतलाय. जर तुम्हाला हा टी शर्ट आवडला तर तुम्ही हा पण खरेदी करा. एक कुर्तीज आहे आणि ही पण मस्त कुर्तीज नाही, हा टॉपच आहे, जीन्सवर घालू शकतो आपण. तर हा पण मस्त आलाय, फक्त याचे 2 बटन्स ओपन होतात. मला असं वाटलं होतं की याचे सगळे बटन्स ओपन होतील, कारण की मी आता सध्या म्हणजे फिडिंग करण्यासाठी बाळासाठीचे ड्रेस ऑर्डर करते, तर याचे सगळे 2च बटन ओपन होतात. पण ठीक आहे, तरी पण आहे चांगला हा टॉप. त्याच्यानंतर याचे पण बटन्स ओपन नव्हते, मला वाटलं होतं याचे पण बटन्स ओपन होत असतील, पण याचे पण 2च बटन्स ओपन होतात वरचे. तसं आपल्याला करायचं असेल तर आपण करू शकतो, म्हणजे अशी पट्टी लावलेली बटन्सला. तर तुम्हाला आवडले सगळे कुर्ती स्टॉक तर तुम्ही हे घेऊ शकता. तर इकडं बनवली मम्मीच्या वाढदिवसानिमित्त बिर्याणी आणि माझं चाललंय बाहेर झोका. हा केक आम्ही रात्री आणून ठेवलेला होता, पण रात्री कट नाही केला, कारण की ना खूप उशीर झाला आणि मम्मीला लई कंटाळा आला. मम्मीने घातलेली साडी पण काढून टाकली. मम्मी म्हणे आता उद्या सकाळी कट कर, कारण पावसाचं वातावरण झालं आणि मग आम्हाला स्वयंपाक करता करता खूप वेळ झाला. त्याच्यानंतर आमचं पिल्लू पण लय रडायला लागलं. तिला काय झालं होतं काय ना, रात्री लय रडायची ती, मग त्याच्यामुळे म्हणलं आता हा. आणि आताशी आमचं बच्च पण आज उठले सकाळी आणि बुज घरून माझं म्हणजे बच्च काढले का नक पायाचे चालू. हा चालू दे नख कट करायचं चाललं आमच्या बच्चाचं. चाललंय शांत तिचं